Praise the Lord. On the occasion of Mother's Day, we want to wish you a very happy and a blessed Mother's Day. May God bless you and may you keep smiling and may your smile keep lighting up our day. Let us all come together and give praise to our everlasting God. प्रेज द लॉर्ड. आज सर्वप्रथम मातृदिनानिमित्त मी सर्व मातांना मातृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. मातृदिनाविषयी विचार करत असताना आपण ह्याचा विचार करूया की मातृदिनाची सुरुवात कशी झाली आणि कोठे झाली. ॲना जार्विस नावाची एक महिला 1908 सालामध्ये तिच्या आईच्या मेमोरियल सर्व्हिसमध्ये जे लोक जमले होते त्या प्रत्येक व्यक्तीला तिने तिच्या आईला आवडणारं फूल दिलं. त्यानंतर दरवर्षी तिच्या मेमोरियल सर्व्हिसला ती अशा प्रकारे तो दिवस साजरा करत असे. मग आम्ही पाहतो की 1914 साली जे अमेरिकाचे प्रेसिडेंट होते वुड्रो विल्सन त्यांनी एक दिवस जाहीर केला जेणेकरून त्या दिवशी ते आपलं उघडपणे आपल्या आईवरची प्रीती आणि त्याच प्रकारे आईवरचा आदर घोषित करू शकतील किंवा प्रगट करू शकतील. आणि त्या दिवसापासून मी पाहतो की जगभरामध्ये लोक हा मातृदिन म्हणून मेचा जो दुसरा आठवडा आहे तो मातृदिन म्हणून साजरा करत आहेत.
पण मला सांगू द्या, ह्याची सुरुवात त्या ठिकाणी झाली नाही. तर जर आम्ही अनुवादाचं पुस्तक याचा 5वा अध्याय 16 वचन वाचलं तर त्या ठिकाणी पाहायला मिळेल पवित्र शास्त्रामध्ये काय म्हटलेले आहे. तुझा देव परमेश्वर याने तुला आज्ञा केल्याप्रमाणे आपल्या पित्याचा व आपल्या आईचा मान राख. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाने ज्या मोशेला त्या 10 आज्ञा दिल्या, त्या 10 आज्ञामध्ये मोशेला एक महत्वाची आज्ञा दिली आणि त्या आज्ञेमध्ये तो म्हणतो की आपल्या माता व आपल्या पिता यांचा तू आदर कर, सन्मान कर. आणि मग आपल्याला माहिती आहे की ह्याची सुरुवात जर कुठे झाली असेल तर खऱ्या अर्थाने मी पाहिलं की ज्यावेळेस देवाने 10 आज्ञा मोशेला दिल्या होत्या त्यावेळेस त्याची सुरुवात झालेली आहे. आणि त्या दिवसापासून देवाचं वचन मला सांगतं की तो म्हटला की जर तुला असं वाटतं की तुझ्या जीवनामध्ये तुला सुख प्राप्त व्हावं तर तू आपल्या आई आणि पित्याचा आदर कर. आणि मग मी पाहतो की त्या दिवसापासून जर आम्ही विचार केला तर खऱ्या अर्थाने आई वडिलांचा आदर करणं ही प्रथा सुरू झाली आहे. पण आम्ही पाहतो की जगामध्ये जर आम्ही पाहिलं तर तो 1914 सालामध्ये ते जागतिक महिला दिन म्हणून घोषित करण्यात आलेला आहे. आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगतं की महिला या सर्वात महत्त्वाच्या आहेत आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये. माता ज्या असतात त्या फार महत्त्वाच्या आहेत. आणि जर आम्ही पाहिलं एक नीतिसूत्राचं पुस्तक याचं 31वा अध्याय आणि जर त्याची वचनं जरा 10 पासून पुढे आम्ही वाचले तर सर्वप्रथम आपण 28वा वचन वाचूया. नीतिसूत्रे 10:28 प्रथम वाचूया. काय म्हटलेलं आहे. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करून. आम्ही या ठिकाणी पाहतो की देवाचं वचन आम्हाला सांगतं की सद्गुणी स्त्रीविषयी त्या ठिकाणी सांगितलेले आहे. आणि ती सद्गुणी स्त्री काय माहिती का, कारण का तिथं असं म्हणलेलं आहे की तिचे नवरा तिची प्रशंसा करतो आणि तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात. आणि ते धन्य म्हणण्यामागचं कारण जर तुम्ही पाहिलं तर त्याच्या आधी जी वचनं आहेत 10 वर्षापासून पुढे जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणामध्ये सद्गुणी स्त्रीविषयीचे विशेष गुण त्या ठिकाणामध्ये सांगितलेले आहे. आणि त्या गुणांमध्ये आम्ही पाहतो की फक्त ते गुण धार्मिक किंवा आत्मिक असे गुण नाहीये, किंवा सामाजिक असे गुण नाही, तर ते नैतिक असे गुण त्या ठिकाणी प्रगट केलेले आहेत. आणि जर आम्ही वाचलं तर त्या ठिकाणी कळेल की नीतिसूत्राचं पुस्तक याचा 31वा अध्याय 10व्या वचनापासून पुढे आपण वाचूया. सद्गुणी स्त्री कोणाला प्राप्त होते, तिचे मोल मोत्याहून अधिक आहे. तिचे मोल मोठ्याहून अधिक आहे. त्याचं कारण काय आपण वाचूया. तिच्या पतीचे मन तिच्यावर भरोसा ठेवते. पहिली गोष्ट, तिच्या पतीचे मन तिच्यावरती भरोसा ठेवते, म्हणजे ती भरोशास पात्र, ती ट्रस्टवर्दी आहे. दुसरी गोष्ट आपण वाचूया पुढं. त्याला संपत्तीची वाण पडत नाही, ती आमरण त्याचे हित करते. ती त्याचं हित करणारी आहे. ती लोकर व ताक खटपटीने मिळवते आणि आनंदाने आपल्या हाताने काम करते. ती भरपूर काम करणारी स्त्री आहे. ती व्यापारी गणपतासारखी आहे, ती आपली अन्न सामग्री दुरून आणते. ती बिझनेस करणारी स्त्री आहे, म्हणजे तिला माहित आहे की व्यापार कसा करावा. पुढे आपण वाचूया. रात्र सरली नाही तोच ती उठून कुटुंबाच्या अन्न सामग्रीची व्यवस्था करते आणि आपल्या दासींना त्यांच्या अन्नाचा वाटा देते. ह्याचाच अर्थ असा आहे की ती रात्रीच सुरुवात करते, रात्री सरली नाही तेच ती कामाची सुरुवात करते. आणि पुढे असं म्हटलेलं आपण वाचूया. काय म्हटलेलं आहे. शेताची चौकशी करून ते ती विकत घेते. ती आपल्या हाताच्या कमाईने द्राक्षाचा मळा लावते. ती बलरूप पट्ट्याने आपली कंबर बांधते. ती आपले बाहू नेटाने कामाला लावते. ती आपले भाऊ नेटाने कामाला लावते, म्हणजे याचाच अर्थ असा आहे की ती कोणत्या प्रकारे आळस दाखवत नाही, तर ती काम करण्यासाठी नेहमी तत्पर असते. आपला उद्योग फायदेशीर आहे हे तिला कळते. आपला उद्योग फायदेशीर आहे तिला कळते. याचा अर्थ काय, फायदा आपला कशामध्ये, नुकसान कशामध्ये हे तिला कळते. तिचा दिवस रात्रीच मावळत नाही. ती छाती आपल्या हाती घेते. ती हाताने चरकी धरते. ती गरिबांसाठी मूठ उकळते, गरजवंतांना हात देते. आणखीन एक आनंदाची गोष्ट तिच्या स्वभावामध्ये आहे की ती गरिबांसाठी नेहमी मूठ उघडते आणि नेहमी जे गरजवंत आहे किंवा ज्यांना गरज आहे त्यांच्यासाठी ती तयारी दाखवते. आपल्या कुटुंबासाठी तिला बर्फाचे भय वाटत नाही, कारण तिचे सर्व कुटुंब किरमिजीपणात पांघरलेले असतात. ती आपणासाठी वेलबट्टीदार पलंग पोस करते. तिचे वस्त्र तलम ताग्याचे व जांभळे आहे. तिचे वस्त्र तलम ताग्याचे व जांभळे. ह्याचाच अर्थ काय माहिती का, तिला कपडे कोणते कसे घालायचे याच्याविषयीचं सुद्धा ज्ञान होतं. तिचा पती वेशीत देशाच्या वडिला मंडळीत बसला असता तेव्हाच ओळखता येतो. तिचा पती देखील तिच्यामुळे ओळखला येतो. ती तागाची वस्त्रे करून विकते, व्यापाऱ्यांना कमरबंद विकत देते. बल व प्रताप हीच तिची वस्त्र आहेत. ती पुढील काळाविषयी निश्चिंत राहते. तिच्या तोंडून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या तोंडून सुज्ञतेचे बोल निघतात. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. तिच्या जिभेच्या ठाई दयेचे शिक्षण असते. ती आपल्या कुटुंबाच्या आचार विचारांकडे लक्ष देते. ती आळशी बसून अन्न खात नाही. ती आळशी बसून अन्न खात नाही, म्हणजे
ती अन्न मिळवण्यासाठी अन्नासाठी कष्ट करते. तिची मुले उठून तिला धन्य म्हणतात, तिचा नवराही उठून तिची प्रशंसा करतो. ह्या कारणासाठी तिचे मुले तिला धन्य म्हणतात आणि तिचा नवरा देखील तिची प्रशंसा करतो. आणि मग तुम्ही या ठिकाणी पाहतो की एक सद्गुणी स्त्री कशा प्रकारे असते, ती एक चांगली पत्नी असते, त्याच प्रकारे एक चांगली माता देखील असते. आणि तिच्यामध्ये सर्व काही गुणधर्म असल्या कारणानेच तिचा पती देखील तिची प्रशंसा करतो आणि तिची मुलं देखील तिची प्रशंसा करतात किंवा तिचं कौतुक करतात. आम्ही देवाचे सेवक चार्ल्स स्विंडॉल म्हणतात, एक गोष्ट ते फार सुंदर म्हणतात की जे माता असतात त्यांचा प्रभाव लोकांवरती चांगल्या रीतीने पडतो. त्याचा प्रभाव इतका चांगला पडतो की एखाद्या नेत्यापेक्षा चांगला प्रभाव एका मातेचा पडतो. एवढंच केवळ नाही तर एखादा धावपटूपेक्षा जास्त प्रभाव एक माता पाडते. एखादा आम्ही पाहतो राजकारणी व्यक्तीपेक्षा जास्त प्रभाव एक माता पाडते. एखाद्या फिल्म स्टारपेक्षाही जास्त प्रभाव माता पाडते. एवढंच केवळ नाही तर मी पाहतो की एखादा जो बिझनेस मॅन आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रभाव एक माता पाडते. एवढंच केवळ नाही तर एखादा लेखकापेक्षा जास्त प्रभाव एका माता पाडत असते. म्हणून मला सांगू द्या, त्याचा अर्थ असा होतो की कोणत्याही व्यक्तीपेक्षा या जगामध्ये आम्ही पुष्कळचे लोक आदर्श मानतो आणि आम्हाला असं वाटतं की त्याचा प्रभाव आमच्यावरती पडत आहे, पण त्या सर्वांपेक्षा जास्त प्रभाव कोणाचा पडत असेल ते एका मातेचा प्रभाव आमच्या प्रत्येकावरती पडत असतो किंवा तिच्या लेकरांवरती पडत असतो. आणि मग मी पाहतो की खऱ्या अर्थाने पाहिलं तर माता ही जी असते ती आपल्या जीवनामध्ये सर्वात जास्त प्रभाव पाडणारी व्यक्ती बनत असते. आणि मग मी पाहतो की जे माता आणि जे आजी लोक असतात त्या सर्वांविषयी मला आदर वाटतो, सन्मान वाटतो कारण असा की त्यांच्याद्वारे त्या लोकांवरती त्यांच्या पिढ्यांवरती तो प्रभाव पडत असतो. आणि ते सर्वात महत्त्वाचे लोक असतात. एवढंच केवळ नाही तर फार कष्टाळू लोक असतात आणि ते जे काबाड कष्ट करतात, ते जे श्रम करतात त्याचं मोजमाप आम्ही कोणत्या प्रकारे करू शकत नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या प्रकारे ते काम करत असतात. आम्ही सद्गुरू स्त्रीविषयीचे गुणधर्म पाहिले, त्याच्यावर आम्हाला कळतं की ते सर्व प्रकारचे काम करत असतात, वेगवेगळ्या प्रकारची कामं ते करत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारे ते आपल्या कुटुंबाची काळजी घेतात, लेकरांची काळजी घेतात. मला सांगू द्या, जर त्यांना पगार द्यायचा ठरवला तर तो पगार आम्ही त्यांचा ठरवू शकणार नाही, इतकं काबाड कष्ट त्या माता आणि त्या आजी लोक करत असतात. आणि मग मी पाहतो या ठिकाणामध्ये की त्या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट काय करत असतं की ते आपल्या लेकरांवरती योग्यरीतीचा प्रभाव पाडत असतात. ते आपल्या लेकरांना घडवत असतात, ते आपल्या लेकरांना शिकवत असतात, ते आपल्या लेकरांना एक ठराविक प्रकारच्या साच्यामध्ये बनवत असतात, तयार करत असतात. एवढंच केवळ नाही ते एक योग्य आकार ते आपल्या लेकरांना देत असतात आणि त्या लेकरांवरती एक चांगल्या प्रकारचा प्रभाव त्या माता पाडत असतात. आणि मग सांगू द्या की जो प्रभाव माता आपल्या लेकरांवरती पाडतात तो अनेक पिढ्यांपर्यंत पुढे वाटचाल करत असतो. आणि मग माता अतिशय महत्त्वाची असतात. अशी एका मातेविषयीचं उदाहरण मला द्यावंसं वाटतं. त्या मातेचं नाव होतं सोनिया कार्सन. सोनिया कार्सन नावाची एक व्यक्ती होती आणि ती जी होती ती अतिशय कठीण परिस्थितीमध्ये तिचा जन्म झाला होता. अतिशय गरीब कुटुंबामध्ये तिचा जन्म झालेला होता आणि तिचा गरीब कुटुंबामध्ये जन्म झाल्या कारणाने तिचं जे शिक्षण आहे ते पूर्ण करता आलं नाही. इतकं तर तिला लिहिता वाचता येण्यापुरतं सुद्धा शिक्षण घेता आलं नाही. आणि तिच्या वयाच्या 13व्या वर्षी तिचं लग्न झालं. 15 वर्षाचा व्यक्ती तिचं जर लग्न झालं ज्या व्यक्तीबरोबर तो तिच्यापेक्षा 15 वर्षांनी मोठा होता. आणि कालांतराने तिला 2 मुलं झाली. त्याचं एकाचं नाव कर्टिस, एकाचं नाव बेंजामिन होतं. आणि मी पाहतो की ज्यावेळेस तिला कळलं की तिच्या नवऱ्याने तिच्या पहिल्या पत्नीला अजूनही घटस्फोट दिले नाही, सोडचिठ्ठी दिली नाही, त्यावेळेस ती तिच्या नवऱ्यापासून निघून दूर गेली. आणि मी पाहतो की 1958 सालामध्ये तिचा मुलगा जो बेंजामिन 8 वर्षाचा होता त्यावेळेस तिने आपलं घर सोडलं आणि त्या दिवसापासून ती काबाड कष्ट करायला लागली. ती एका ठिकाणामध्ये मोलकरी म्हणून काम करत होती आणि पुष्कळसा वेळ तासनतास त्या ठिकाणामध्ये कामामध्ये तिचं जात असल्या कारणाने ती अतिशय दुःखी, निराश, थकलेली होती. पण मग तिने ठरवलं की आता इथून पुढचं आयुष्य ती पुन्हा आपल्या गावी जाऊन घालवणार आहे. आणि ज्यावेळेस तिने तो निर्णय घेतला त्यावेळेस ती पुढे गेली आणि तिने निर्णय घेतला की आपल्या लेकरांना ती शिकवणार आहे. आणि ज्यावेळेस तिने असा निर्णय घेतला त्यावेळेस मी पाहतो की तिला पुष्कळशा त्रासातून जावं लागलं. आणि 1996 सालामध्ये तिचा मुलगा जो बेंजामिन आहे, जो एक न्यूरो पिडियाट्रिक सर्जन आहे, जॉन हॉपकिन्स नावाची जी हॉस्पिटल त्या ठिकाणामध्ये, तो 1984 सालापासून 2013 पर्यंत त्या ठिकाणामध्ये डायरेक्टर म्हणून होता. त्या व्यक्तीने त्याच्या एक पुस्तकामध्ये 1996 सालामध्ये आपल्या आईविषयीची गोष्ट त्या ठिकाणामध्ये लिहिली आणि तो म्हणतो की ज्यावेळेस आम्ही आमच्या शालेय शिक्षणामध्ये शालेय शिक्षण घेत होतो, त्या शालेय शिक्षण घेत असताना पुष्कळ आम्ही आमच्या जे मित्र होते त्यांच्यामध्ये शिकत असताना आम्ही माघारी पडायचो.
पण आम्ही माघारी पडत असताना त्यांची आई नेहमी त्यांना उत्तेजन देत असे आणि ती त्यांना म्हणत होती की तुम्हाला तुमचं भविष्य जर सुधारायचं असेल, जर तुम्ही शैक्षणिकरित्या आणि आर्थिकरित्या जर तुम्हाला सुधारायचं असेल तर तुम्हाला शिकण्याची अतिशय गरज आहे. आणि हे गोष्ट ती तिच्या लेकरांना वारंवार सांगत होती. आणि तिच्या आईला एक गोष्ट माहीत होती की ज्यावेळेस आम्ही वाचणार आहोत, ज्यावेळेस आम्ही शिकणार आहोत, त्यावेळेसच आम्ही खऱ्या अर्थाने मोठे होणार आहोत. ज्यावेळेस ती कामाला त्या लोकांच्या घरी होते त्यावेळेस तिला एक गोष्ट कळाली की ते जे लोक होते ज्या ठिकाणामध्ये ती काम करत होती ती आपल्या मुलांना नेहमी शिकण्याविषयी किंवा पुस्तकं वाचण्याविषयी सांगत असे. त्याच प्रकारे ती गोष्ट तिच्या मनामध्ये बसली आणि तिला सुद्धा कळालं जर माझ्या लेकरांनी मोठं व्हावं अशी तिची जी इच्छा होती, त्यासाठी तिला एक गोष्ट करणं गरजेचं होतं की त्यांनी आपला वेळ टीव्हीवर न घालवता त्यांनी आपला वेळ वाचनामध्ये घालवावा. आणि आणखीन एक प्रथा तिने त्यांना लावून दिली होती आणि त्या प्रथेमध्ये तिने काय सांगायची, ती त्यांना जर्नल लिहायला सांगायची, ज्या जर्नल ती आठवड्यातून तपासायची. आणि ज्यावेळेस ती जर्नल ते लेकरं दोन्ही लिहित असे त्यावेळेस ती त्यांनी लिहिल्यानंतर तिला जास्त चेक करण्यासाठी देत असे, त्यावेळेस ती त्याच्यावरती रेषा मारायची, त्याच्यावरती चिन्ह करायची आणि मग त्यांना पुन्हा ती देत असे. पण मला सांगू द्या, ज्यावेळेस त्यांच्या लेकरांना कालांतराने बऱ्याच वर्षानंतर ही गोष्ट कळाली की त्यांच्या आईला तर लिहिता वाचता येत नव्हतं, पण तरी देखील त्याच्या लेकरांचं ती जी जर्नल आहे ती वाचत असे आणि त्याच्यावरती रेषा मारत असे आणि खुणा करत असे. आणि ह्याचं कारण एकच आहे की तिची इच्छा होती की नेहमी तिच्या लेकरांनी शिकावं. ती स्वतः अशिक्षित असताना देखील तिच्या मनामध्ये एक इच्छा होती की तिने तिच्या लेकरांना शिकवावं. आणि म्हणजे मी पाहतो की त्यांना जर असं वाटतं की त्यांचं भविष्य चांगलं व्हावं, एक चांगल्या प्रकारे त्यांनी पुढे वाटचाल करावी, तर त्यासाठी त्यांनी शिकणं अतिशय गरजेचं. आणि हे शिकण्याचं महत्त्व तिला माहीत असल्या कारणाने ती वारंवार आपल्या लेकरांना या गोष्टीविषयी सांगत होती. मला सांगू द्या, त्यांनी तिच्या लेकरांना सांगितलं होतं की जर तुम्ही एखादी गोष्ट करण्यासाठी ठरवलं आणि जर तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेतली तर तुम्ही जगामध्ये जे काय हवंय ते मिळवू शकणार आहात. आणि तिने अजून एक गोष्ट, तिचा एक मंत्र होता, तिने तिच्या लेकरांना सांगितलं होतं आणि तिने सांगितलं होतं की जे काय तुम्हाला करायचंय ते तुम्ही मनापासून करा, डू द बेस्ट. आणि देवावरती ते रेस्ट सोडून देणं अतिशय गरजेचं आहे. आणि मग आम्ही पाहतो की तिचा हा मंत्र तिच्या लेकरांनी फॉलो केल्या कारणाने तिचे मुलं अतिशय ज्ञानी, अतिशय विद्वान अशी लेकरं झाली. आणि एवढंच कळलं नाही तर ते त्या हॉस्पिटलचा डायरेक्टर म्हणून ते त्या ठिकाणी काम करत होते. याचा अर्थ असा आहे की आम्हाला याच्यावरून कळतं की माता आपल्या लेकरांवरती कोणत्या प्रकारे प्रभाव पाडू शकते. जरी ती अशिक्षित होती, अज्ञानी होती, तरी देखील तिने आपल्या लेकरांना शिकवलं आणि ती लेकरं इतकी मोठी झाली. पुष्कळ आम्हाला असं वाटतं की मी तर जास्त शिकलेली नाहीये, मला काय कळत नाहीये. आणि पुष्कळ लेकरं सुद्धा आपल्या आईवडिलांसंग बोलत असताना म्हणतात तुला काय कळत नाही. पण मला सांगू द्या, एक अशिक्षित माता जर आपल्या लेकरांना डॉक्टर बनवू शकते तर मला सांगू द्या तिचा जर प्रभाव अशा प्रकारे पडू शकतो तर एक शिक्षित माता विशेष करून कितीतरी प्रभाव आपल्या लेकरांवरती पाडू शकते. आज आपण देवाचं वचन वाचूया की कोणत्या प्रकारे आपली एक माता लेकरांवरती प्रभाव पाडते. आणि मला सांगू द्या, जर एक माता या जगामध्ये उपयोगाची आहे, त्याच प्रकारे मी पाहतो की प्रभू ख्रिस्ताला सुद्धा या जगामध्ये येण्यासाठी एक मातेची गरज भासली, किंबहुना एक उदरातून त्याला जन्म घ्यावा लागला. आम्ही वाचूया गलतीकरस पत्रामध्ये लिहिलेलं आहे, गलतीकरस पत्र याचा 4 अध्याय 4 वचन. गलती 4:4 मध्ये काय लिहिलेलं आपण वाचूया. परंतु काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले, तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्र अधीन जन्मलेला असा याचाच होता. अर्थ आहे की जर प्रभू ख्रिस्ताला या भूतलावरती जन्म घ्यायचा होता त्याच त्याला एका मातेच्या उदरातून जन्म घेणं गरजेचं होतं. आणि मला सांगू द्या की त्या दिवसापासून मी पाहिलं तर प्रभू ख्रिस्ताचा जन्म झाला आणि प्रभू ख्रिस्तावरती मरियेचा सुद्धा प्रभाव पडलेला आहे. मरियेमध्ये सुद्धा चांगले गुणधर्म होते आणि तो प्रभाव सुद्धा प्रभू ख्रिस्तावरती ती पाडण्याचा प्रयत्न करत होते. आणि मग मी पाहतो या ठिकाणामध्ये की माता एक अतिशय चांगला प्रभाव आपल्या लेकरांवरती पाडतो. एवढंच कळलं तर आम्ही आणखीन एक पवित्र शास्त्रामध्ये जर उदाहरण वाचलं तर त्याच्यावर आम्हाला कळेल. 2 तिमोथेचा 1 अध्याय 5 ते 7 वचन आपण वाचूया. 2 तिमोथेचा 1 अध्याय 5 ते 7 वचन. तो विश्वास पहिल्याने तुझी आजी लोईस हिच्या ठाई होता. तो या ठिकाणी पाहतो की पौल तिमोथेला आठवण करून देत असताना म्हणतो की तुझ्या ठाई जो विश्वास आहे, तू जो प्रभूमध्ये वाढत आहे, त्याचं मुख्य कारण काय असेल की तुझा जो विश्वास आहे तो प्रथम कोणामध्ये होता, तुझ्या आजी लुईस मध्ये होता. आणि मग तुझी आई युनिके हिच्या ठाई होता. ह्याचाच अर्थ असा होता की तो विश्वास तिच्या आईमध्ये होता, आजीमध्ये होता. आणि तोच विश्वास आज आम्ही पाहतो की तो तिमोथेमध्ये आलेला आहे. आणि पौल या विश्वासाशी बोलत असताना तो म्हणतो की हा विश्वासाचा प्रभाव त्यांनी पाडलेला आहे. हा विश्वास देण्यात आला नाही आजीपासून तिच्या मुलीला आणि मुलीपासून तिमोथेला तो विश्वास देण्यात आला नाही, तर तो विश्वासाचा प्रभाव त्या तिमोथेवर पडलेला आहे. त्याचं मुख्य कारण माहिती आहे का की ज्यावेळेस त्याची आजी जीवन जगत होती त्या जीवनाच्या प्रभावाच्या द्वारे तो प्रभाव ती तिच्या मुलीवरती पाडत होती. आणि
तीच मुलगी, तिची मुलगी, तो प्रभाव तिच्या जीवनाच्या द्वारे तिमोथेवर पाडत होते. आणि मग त्यांच्या जीवनाच्या द्वारे तो प्रभाव ते तिमोथेवर पाडत असल्या कारणाने मी पाहतो की तिमोथी सुद्धा प्रभूच्या सेवेमध्ये पुढे वाढण्यासाठी निघालेला आहे. आणि त्याचं कारण काय माहिती का, तो विश्वास त्यांनी त्यांच्या जो होता त्याच्या आजीमध्ये होता, त्याच्या आईमध्ये होता, तो विश्वासाचा प्रभाव तिमोथेवर पाडलेला आहे. तो विश्वास त्यांच्या जीवनामध्ये असाच आला नाही, तर तो विश्वास येण्यामागचं कारण एक आहे की ते एकचित्ताने देवाची भक्ती करत होते, देवाची सेवा करत होते. एवढंच कारण त्यांचा देवावरती भरोसा होता, देवावरती ते विश्वास ठेवणारे होते. एवढंच कारण तर ते देवाच्या वचनाची भक्ती ते करत होते, देवाच्या मंडळीची ते भक्ती करत होते आणि देवाच्या प्रार्थनेमध्ये ते वाढत होते. आणि त्या विश्वासाच्या द्वारे त्यांना एक गोष्ट कळत होती की तो विश्वास इतका बळकट होता की कठीण प्रसंगातून जात असताना देखील तो विश्वास त्यांच्याबरोबर होता. सर्व काही चांगलं असेल तरी तो विश्वास त्यांच्याबरोबर होता. एवढंच केलं नाही तर ज्यावेळेस ते आपल्या जीवनामध्ये अपयश भोगत होते त्यावेळेस देखील तो विश्वास त्यांच्याबरोबर होता. आणि यशामध्ये ते असताना सुद्धा तो विश्वास त्यांच्याबरोबर होता. एवढंच केलं नाही तर त्या विश्वासाच्या द्वारे आम्ही आमच्या जीवनामध्ये कसं विजयी व्हावं आणि विश्वासाच्या द्वारे आम्ही हार कशी पचवावी तो विश्वास त्यांना शिकवण्याचा प्रयत्न करत होता. मग मला सांगू द्या, जो प्रभाव त्याच्या आईवर, त्याच्या आजीवर तो विश्वासाचा प्रभाव पडलेला होता, तोच विश्वासाचा प्रभाव त्याच्यावरती, तिमोथेवरती आणि त्याच प्रकारे अनेकांवरती तो विश्वासाचा प्रभाव पडलेला आहे. आणि मग मी पाहतो या ठिकाणामध्ये की तो विश्वासाचा प्रभाव तिमोथेवर पडला. त्याचं मुख्य कारण काय माहिती आहे का, त्याच्या आईमध्ये तो विश्वास होता आणि त्याच्या आजीमध्ये सुद्धा तो विश्वास होता. त्याचं सांगण्याचा अर्थ असा होतो की ज्यावेळेस एखादी माता, एखादी आजी आपल्या नातवंडावर, आपल्या लेकरांवरती प्रीती करते, त्या प्रीतीबरोबर तिने एक गोष्ट करणं गरजेचं आहे की त्या लेकरांबरोबर तिने प्रार्थना करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्या अंतःकरणामध्ये जो विश्वास आहे तो विश्वास त्या लेकरांवरती टाकणं अतिशय गरजेचं आहे. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, ती जर आजी प्रार्थना करणारी असेल, ती माता जर प्रार्थना करणारी असेल, कोणीतरी असं म्हणले की एक माता जी गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करते ती जे सैन्य उभं राहून आहे त्यांच्यापेक्षाही बळकट असते. म्हणजे याचाच अर्थ असं आहे, एखादं उभं राहिलेल्या सैन्यापेक्षा जास्त बळकट कोण असेल ते एक माता जी आपल्या गुडघ्यावर जाऊन प्रार्थना करते. मला सांगू द्या, या जगामध्ये जे जे महान लोक होऊन गेले त्याच्या मागचं महत्त्वाचं कारण काय असेल की त्यांच्यासाठी प्रार्थना करणे, त्यांची माता सदैव त्या ठिकाणी उपस्थित राहील. दुसरी गोष्ट मी पाहतो की त्याचा प्रभाव त्यांच्यावरती फक्त त्यांच्या विश्वासावरती पडला नाही, तर तो विश्वासाच्या द्वारे तो प्रभाव त्यांच्या दानांवरती सुद्धा पडलेला आहे. आपण पुढचं वचन वाचायला काय म्हणलेलं आहे, या कारणास्तव मी तुला आठवण देतो की देवाचे जे कृपादान माझे हात तुझ्यावर ठेवल्यामुळे तुझ्या ठाई आहे ते प्रज्वलित कर. आणि आम्ही त्या ठिकाणी तो म्हणतो की जे कृपादान म्हणजे विश्वासाच्या द्वारे जे कृपादान आम्हाला प्राप्त होतं, देवाने आम्हाला जे कृपादान दिले त्याच्यावरती सुद्धा तो प्रभाव पडत असतो. याचा अर्थ असा आहे की मला सांगू द्या की जे माता असतात, जे आजी असतात, ते लोक आपल्या जीवनामध्ये जे कृपादान आम्हाला देवाच्या द्वारे प्राप्त झाले त्याच्यावरती सुद्धा ते प्रभाव पाडत असतात. आणि सांगू द्या, माता आणि आजी हे देवापासून मिळाली एक सुंदरशी आम्हाला देणगी आहे. आणि मग आम्ही पाहतो की ते जे असतात ते आपले जे लेकरं असतात ते लेकरांचे सर्वात मोठे फॅन असतात. ते त्याच्या मागं असतात, नेहमी त्याच्या पाठीमागे उभे असतात, त्यांना ते नेहमी एनकरेज करत असतात, त्यांना उत्तेजन देत असतात. आणि एवढंच कळलं नाही तर मला सांगू द्या की जरी कोणी त्याच्यावरती विश्वास ठेवला नाही, किती कठीण प्रसंग त्याच्या जीवनामध्ये आले, एकदम भयंकर परिस्थितीला जरी ती लेकरं सामोरे जात असतील, तर मला सांगू द्या त्या परिस्थितीमध्ये तोंड देण्यासाठी त्याची आजी आणि त्याची आई नेहमीच त्यांना मदत करत असते, किंवा त्यांना उत्तेजन देत असते. आणि ही जी एनकरेजमेंट किंवा उत्तेजन देण्याची जी गिफ्ट आहे ती आजींना आणि मातांना विशेष करून प्राप्त झाली. आणखीन एक मला उदाहरण द्यावं असं वाटतं. थॉमस एडिसन नावाचे ज्यांनी शोध अनेक गोष्टींचा लावलेला आहे, त्यांच्याविषयीची मला एक गोष्ट माहिती ती मला तुम्हाला सांगावीशी वाटते. हे सुद्धा आपल्या जीवनामध्ये ज्यावेळेस ते होते, शाळेत शिक्षण घेत होते, त्या शाळेत शिक्षण घेत असताना ज्यावेळेस त्यांनी एका टीचरला, आपल्या एका दुसऱ्या टीचरसंगती बोलताना ऐकलं आणि त्यांनी हे ऐकलं की ते म्हणले की हे जे एडिसन आहेत ते थोडं शिकण्यामध्ये थोडे मंद आहेत किंवा हुशार नाही आहेत. आणि ही गोष्ट जेव्हा त्यांनी त्याच्या आईला येऊन सांगितली, घरी रडत ते घरी आले आणि त्यांनी आपल्या मातेला सांगितलं, तर त्याच्या मातेने एक निर्णय घेतला की आता तू पुढे त्या शाळेला जाणं नाही, तर आपल्या लेकरांना घरातच ते शिकवते, त्या लेकराला ते घरातच शिकवते. आणि मग त्या दिवसापासून थॉमस एडिसन नावाचे जे शास्त्रज्ञ आहे त्यांना त्याच्या आईने घरातच शिकवणी घेण्याचा सुरुवात केली. आणि मला सांगू द्या, त्या आईने त्याला शिकवत असताना इतक्या सुंदररित्या शिकवलं की त्याच्यानंतर पुष्कळसे ज्या गोष्टीची निर्मिती आहे किंवा जे डिस्कवरी आहे, पुष्कळचे इन्व्हेन्शन जे आहेत
ते थॉमस एडिसनने केलेले. एवढंच कळलं तुम्हाला सांगतो, जो बल्ब आम्ही वापरतो ज्याच्याद्वारे आम्हाला प्रकाश प्राप्त होतो तो सुद्धा थॉमस एडिसनने केलेला आहे. जो टेलिफोन आम्ही वापरतो, आता तर आम्ही मोबाईल वापरतो, पण त्यापूर्वी आम्ही टेलिफोन जे वापरायचो तो टेलिफोन सुद्धा जे 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 ज्याने आविष्कार तो केला तो म्हणजे थॉमस एडिसन. एवढंच कळण्यात आम्ही पाहतो की जे आम्ही फिल्मिंग पाहतो किंवा जे चित्र पाहतो, आज आम्ही रेकॉर्डिंग करत आहोत, ते रेकॉर्डिंगचे जी सुरुवात झालेली आहे ती सुरुवात सुद्धा थॉमस एडिसनने केलेली आहे. मला सांगतो त्याचं कारण माहिती आहे का, की त्याच्या मातेने त्याच्यावरती विश्वास ठेवला आणि त्या मातेने हा विश्वास ठेवला की जरी माझ्या मुलाला लोकांनी ढ समजलं, माझ्या मुलाला लोकांनी कुछ कामाचं समजलं, तरी माझा विश्वास आहे की माझा मुलगा सर्वात उत्तम आहे. मला सांगू द्या, सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की कधी कधी आम्हाला आमच्या लेकरांना पाहत असताना ते आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये किंवा आपल्या ज्या ते व्यवहारामध्ये फार आम्हाला कमी वाटतात, पण ज्या एक माता त्याच्या पाठीमागे उभे राहते, त्या लेकरांना शिकवते, तर मला सांगू द्या ती लेकरंसुद्धा आकाशातील ताऱ्यांप्रमाणे झळकल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला सांगायचं आहे की माता हा एक फार मोठा प्रभाव त्या लेकरांवरती पाडत असतात. आणि मग मी पाहतो की तिमोथेच्या जीवनाच्याद्वारे ते आम्हाला पाहायला मिळालं, वेळच कळलं नाही तर थॉमस एडिसनच्या जीवनाच्याद्वारे आम्हाला पाहायला मिळालं, बेंजामिन कार्लोसच्या जीवनामध्ये आम्हाला बेंजामिन कार्सनच्या जीवनामध्ये आम्हाला ते पाहायला मिळालं, आणि अनेक असे देवाचे सेवक होऊन गेले त्यांच्या जीवनामध्ये आम्हाला त्या गोष्टी पाहायला मिळाल्या. मोशेच्या जीवनामध्ये प्रभाव पाडणारी त्याची माता होती. एवढंच केलं तर अनेक देवाचे सेवक जर आम्ही पाहिले तर त्या सेवकाच्या जीवनामध्ये प्रभाव पाडणारी कोण असेल तर एक माता आहे. मग तुम्ही विचार करत असताना मला मातांना उत्तेजन देऊ द्या की मातांनी स्वतःला कधीच कमकुवत समजू नये. कदाचित तुम्ही बाहेर जाऊन काम करणारी माता नसाल, तुम्ही घरातच काम करत असाल, पण मला सांगू द्या तरी देखील तुम्ही एक मोठं काम करतात ज्यावेळेस तुम्ही तुमच्या लेकरांना घडवत असतात. एक सुंदरसं काम देवाने प्रत्येक माता दिले. निश्चितच तुम्ही घरातली सर्व कामं करता, त्याच्याविषयी मी तुमचं सन्मान करतो किंवा तुम्हाला आदर देतो, पण त्याचबरोबर एक महत्त्वाचं काम तुम्ही करत असता की तुम्ही आमच्या लेकरांना तुम्ही घडवत असता, तुम्ही तुमच्या लेकरांना घडवत असता, तुम्ही तुमच्या लेकरांवरती चांगल्या रीतीने प्रभाव पाडत असता. आणि मग देवाची इच्छा हीच आहे की जो कॉन्फिडन्स तुम्ही त्या लेकरांमध्ये देता, तुम्ही त्या लेकरांना आपल्या जीवनामध्ये सर्व गोष्टींना तोंड देण्याचं जे कॉन्फिडन्स आहे ते कोणापासून प्राप्त होतं तर आपल्या मात्याकडून प्राप्त होतं. आणि मग मातांनी नेहमी आपल्या लेकरांना शिकवावं. ज्यावेळेस एखाद्या लेकरू अपयशी ठरतं त्यावेळेस ती बसून मागं राहत नाही, तर ती प्रयत्न करते की त्या लेकराने आपल्या जीवनामध्ये यशस्वी व्हावं, त्या लेकराने आपल्या जीवनामध्ये विजयी व्हावं, आणि त्यासाठी माता सातत्याने प्रयत्न करत असते. मला सांगू द्या माता सर्वात चांगले काम करतात. एखादं तुटलेलं भांडं असेल ना तर ते जोडण्याचं काम सुद्धा कोण करत असेल ते एक माता करत असते. मला सांगू द्या त्यांना फिक्सिंग करण्याचं काम चांगलं जमतं. मला सांगू द्या पुष्कळ आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना आम्ही तुटतो, आम्हाला मोडलं जाण्याचा अनुभव येतो, आम्हाला वेगवेगळ्या प्रसंगातून जावं लागतं, पण मला सांगू द्या त्यावेळेस एक माता कामाला येते आणि माताचे शिक्षण कामाला येतं. ती माता आम्हाला घडवत असते, बनवत असते. आणि मग सांगू द्या आज मातृदिनानिमित्ताने सर्व मातांना उत्तेजन देऊ द्या. तुम्ही जे काम करताय ते फार प्रशंसनीय आहे आणि तुम्ही ते काम करत राहा, कारण त्याच्याद्वारे तुम्ही केवळ तुमच्या लेकरांवरती प्रभाव पाडत नाही तर अनेक पिढ्यांवरती प्रभाव पाडतात. आणि मग आज मातृदिनानिमित्त मी पुन्हा एक सर्व मातांना अभिवादन सादर करतो, त्यांचं कौतुक करतो, त्यांचं गौरव करतो आणि म्हणतो की खरोखर तुम्ही आमच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये फार श्रेष्ठ आहात, फार मूल्यवान आहात, आणि तुमची तुलना आम्ही कोणाबरोबर करू शकत नाही. आणि जो प्रभाव माता आणि जे आजी आहेत ते आमच्यावरती पाडत आहेत त्याबद्दल मी देवाचा धन्यवाद करतो आणि तुमचे सुद्धा आभार मानतो. यावेळेस आपण सर्वजण आपले डोळे बंद करून आणि आपण प्रार्थना करूया सर्व मातांसाठी. स्वर्गीय प्रेमळ पिते, आमचा धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. आज मातृदिनानिमित्ताने आम्ही सर्व मातांची आठवण करतो माहिती आहे प्रभू. मातृत्व हा तू दिलेला आशीर्वाद आहे माहिती आहे. तुझं वचन सांगतं संतती हे परमेश्वराने दिलेलं धन आहे, पोटचं फळ त्याची देणगी आहे माहिती आहे. आणि ही देणगी प्रत्येक माताला तू दिलीस, आम्ही तुझे आभार मानतो, तुझं गौरव करतो. आज मी प्रार्थना करतो प्रभू, आज सर्व मातांना आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. त्यांनी जो प्रभाव त्याच्या लेकरांमध्ये पाडलेला माहिती आहे प्रभू, जे कष्टातून ते जात असताना देखील आपल्या लेकरांना सुखामध्ये ठेवण्याचा जे ते प्रयत्न करतात, शिक्षणामध्ये त्यांनी पुढे वाटचाल करावी, आपल्या भौतिक जीवनामध्ये त्यांनी पुढे वाटचाल करावी, यासाठी जे माता प्रयत्न करतात त्या सर्व मातांना मी तुझ्या हातामध्ये समर्पित करतो आणि प्रार्थना करतो त्यांना तुझ्या विपुल आशीर्वादाने भर, तुझं उत्तम आरोग्य त्यांना दे, तुझा सहायचा हात सदैव त्यांच्यावरती असू माहिती देवा, तुझी शक्ती तुझं सामर्थ्य त्यांना तू पुरव माहिती देवा. आणि प्रार्थना करतो प्रभू, आमचा विश्वास आहे आणि आमची खात्री आहे तुझ्या वचनात आम्ही वाचल्याप्रमाणे प्रभू ते केवळ आपल्या मुलांवरतीच प्रभाव पाडत नाही तर ते अनेक पिढ्यांवरती प्रभाव पाडत असतात. आज मी प्रार्थना करतो प्रभू, अनेक पिढ्यांवरती प्रभाव पाडण्यासाठी या सर्व मातांना तू आपल्या हातामध्ये घे आणि आशीर्वाद कर. पुन्हा एक वार तू सर्व मातांना आशीर्वाद केलंस, आम्ही तुझे धन्यवाद करतो, तुझी स्तुती करतो. मान सन्मान गौरव कर तुझ्याच नाव देत येशू ख्रिस्ताच्या प्रेम गुणांना मागतो म्हणतोय आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सर्व काळ असो. आमेन.